नमस्कार. आपण भिलमडीमध्ये किशोर भाऊ पवार त्यांचा मानवाधिकार मध्ये आणि आपण किशोर भाऊंचा जो ऑडिओ ऐकवला होता तुम्हाला, त्यांच्या शेतात आहे आपण. त्यांचा पोंगे अटकण्यापासूनचा अनुभव कसा होता आणि जे लिक्विड खत सोडलं आणि पोंगे भरणीचं औषध दिलं होतं आपण, म्हणजे हार्डली फक्त 2च ट्रीटमेंट केल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांचं शेत कसा फरक पडला ते सांगतील आपल्याला. तुम्ही काय काय वापरलं आणि कसा फरक पडला तुम्हाला? ते लिक्विड पाणी सारखं गेलं तर त्यामुळे आपल्याला लय भारी रिझल्ट भेटला आहे. आणि ते तुम्ही पोंगा भरा करता ते बाटली दिली ती साहेबांना, ते बाटली दिली 2 साहेबांना, ते पोंगा भरणी केली पंपनं. त्याच्यामुळे हे पोंगे बी एकदम टाईट होऊन गेले, भारी होऊन गेले आणि रिझल्ट लय भारी भेटला. पण तुम्ही समाधानी आहेत ना यार? कोटी कोटी धन्यवाद दादा, तुम्ही भेटले म्हणून मला खरं फरक पडला. म्हणजे या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमी आनंद. मेहनत मध्ये, हो. आणि सगळ्यात विषय कमी म्हणजे खर्चात आला ते. कमी खर्च आणि कमी मेहनत. का बरं म्हणता येते भरपूर माहिती? एवढा रिझल्ट भेटायला कम से कम काही पैसे बी लागले असते आणि काही मेहनत लागली असते. एवढी मेहनत नाही लागली. एकटाच पंपानं केलं, पोंगा भरणी होऊन गेलं. ते एकट्यानंच केलं, 2-3 घंट्यातच होऊन गेलं. अरे वा. आणि तिथे तुम्ही ना पाणीची टाकी भरून घेऊन गेले ते त्याच्यामुळे हे सर्व एकदम घाण होऊन गेलं हे बाग. पण आता एकदम भारी होऊन गेलं, एकदम झकास होऊन गेलाय. खरं लय खराब रडू जीव करे मला आता. एकदम सुस्त तब्येत आहे. आणि अजून वाटतंय की याच्या पुढे साहेब ते सांगतील ते डोस दिल्यावर आणखीन भारी रिझल्ट भेटेल हे, म्हणून आता पुढच्या डोस घ्यायची तयारीमध्ये आहे. म्हणजे गोमातेचीच कृपा आहे, यात आपलं काही नाही. पण रिझल्ट येत आहेत. आणि आपल्याकडे असे तज्ञ जसे देवरे सर आहेत, भरतजी आहेत. देवरे सरांनी जसं सांगितलं तेवढंच नेमकी ट्रीटमेंट आपण केली. म्हणजे अतिरिक्त नाही, 7-8 गोष्टी सांगितल्या आणि एकचीच गरज आहे तसं नाही. जेवढं सांगितलं तेवढं त्याच्यामध्ये रिझल्ट आलेत आपल्याला. चला, जय श्रीराम.